कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती, असं दूर नको जाऊस रे माझ्यापासून। इतकी वर्ष मी ह्या क्षणाची वाट बघितली, आता तू मला असं दूर करू नकोस प्लीज। मला काहीच खरंच वाटणं झालं माहितीये काय, हेच खरं वाटणं झालंय। काय खरं नाहीये अरे, तू सत्य का नाकारतोयस? इतकी वर्ष मी तुला भेटण्यासाठी आतुर होते, मला कधीच वाटलं नव्हतं मी तुम्हाला परत भेटू शकेन, बघू शकेन। आणि आज अचानक माझी सून मला या घरात परत घेऊन आली। मला एकदा आई म्हणून हाक मार, माझे कान आतुरलेत रे तुझी हाक ऐकायला। तुम्ही आम्हासनी जन्म दिलाय, ते कर्ज आम्ही आयुष्यभर फेडू शकत नाही। पाहिजे तर आमच्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घालतो, पण एक गोष्ट आम्ही तुम्हाला कवाच देऊ शकत नाही, ते म्हणजे आमच्या मनातलं आमच्या आई साहेबांचं स्थान। ती जागा आम्ही कुणालाच आणि कवाच देऊ शकत नाही। माफ करा। का बोलू अधिपती? नाही, काय खोटं बोलणार नाही। तुम्हाला तर माहित आहे, जे माझ्या मनात असते तेच माझ्या तोंडावर असते। हेच तुला आता बदलावं लागेल अधिपती। तुम्ही गप बसावं, तुम्ही बोलू नका अजिबात। अधिपती बास ना, आता किती वेळा का चिडताय त्यांच्यावर इतके? माझं चिडणं दिसते तुम्हाला, फक्त मी का चिडतोय ते दिसत नाही। हे जे काय झालं ना, हे फक्त ह्या माणसामुळे झालंय। त्यांच्यामुळे आमच्या आईसाहेब घर सोडून गेल्या। ह्यांनी बाहेर काढलं नसतं तरी ही वेळ आली नसती। ते आमच्यासाठी काय आहे ते यांना माहिती आहे, सांगतात तेच ह्यांच्या डोळ्यात खूप होतं। हे बघ अधिपती, तुला झालेला त्रास मला कळतोय, पण तू प्लीज शांत हो। तू इतका राग करतोयस ते मला नाही सहन होते, तू शांत हो। बघा, तुमच्यावर काय राग नाही आमचा, तुमचा काय दोष नाही याच्यामध्ये। तुम्ही आम्हाला जन्माला घातलं असेल, पण तेवढंच आई म्हणून ज्या काय आमच्या आठवणी आहेत त्या सगळ्या आमच्या आई साहेबांच्या आहेत। आमच्या लहानपणापासून फक्त आमच्या आई साहेबांनीच आम्हाला सांभाळले, त्या सगळ्या आठवणींमध्ये तुम्ही कुठंच नव्हता। मला माहित नाही, त्यांनी लय जीव लावला आम्हाला, लहानाचं मोठं केलं, कसलीच अपेक्षा ठेवली नाही। एवढी माया केली आमच्यावर संस्कार केले, आमची सगळी आजारपणं काढली, रात्र आमच्या उशाशी बसून असायचे आमचे आई साहेब। आम्हाला लागलं की त्यांच्या काळजाला जखम होत्या। परवा साधी कुदळ लागली होती माझ्या पायाला, अख्खं घर डोसक्यावर घेतलं होतं त्यांनी। जरा पावसात भिजून आलो, 2 शिंका आल्या तर 10 डॉक्टर उभं करतात इथं घरात। लय जीव आहे त्यांचा आमच्यावर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।